हरिओम. अध्याय 6वा, ओवी क्रमांक 391 ते 397. सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः. यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. ज्याचं मन योगयुक्त झालं आहे तो प्राणीमात्रांच्या ठिकाणी आत्म्यास पाहतो आणि आत्म्याच्या ठिकाणी प्राणीमात्र आहेत असं पाहतो. तो सर्व ठिकाणी समदृष्टी होतो. जो मला सर्वत्र पाहतो आणि माझ्या ठिकाणी सर्व पाहतो त्याला मी कधीही दृष्टीआड होत नाही आणि तो मला कधी दृष्टीआड होत नाही. तरी मी तव सकळ देही असे एथ विचारू नाही आणि तैसेची माझ्या ठाई सकळ असे. हे ऐसेची संचले परस्परे मिसळले बुद्धी घेपे तुले हो आवेगा. एरवी तरी अर्जुना जो एकवटलिया भावना सर्वभूती अभिन्ना माते भजे. भूतांचेनि अनेकपणे अनेकनो हे अंतःकरणे केवळ एकत्वची माझे जाणे सर्वत्र जो. मग तो एक हा मिया बोलता दिसतसे वाया. एरवी न बोलिजे तरी धनंजया तो मीची आहे. दीपा आणि प्रकाशा एकवंकीचा पाडू जैसा तो माझ्या ठाई तैसा मी तया माझी. जैसा उदकाचेनि आयुष्ये रसू का गगनाचे निमाने अवकाशू तैसा माझे निरूपे रूपसू पुरुष तोगा. आणि मी तर सर्व देहांमध्ये आहे यात विचार करण्यासारखं काही नाही. आणि त्याचप्रमाणे माझ्या ठिकाणी हे सर्व आहे. हे असंच बनलेलं आहे आणि परस्पर मिसळलेलं आहे. पण अरे बुद्धीने एवढं ग्रहण मात्र केलं पाहिजे. एरवी तरी अर्जुना जो ऐक्याच्या समजुतीने मी सर्व भूतात सारखा व्यापून राहिलेलो आहे असं जाणून मला भजतो. प्राण्यांच्या भेदाने ज्याच्या अंतःकरणात द्वैत उत्पन्न होत नाही आणि जो सर्व ठिकाणी माझं केवळ एकत्वच जाणतो. अर्जुना मग तो माझ्याशी एक आहे असं बोलणं व्यर्थच आहे. कारण असं जरी बोललं नाही तरी तो मीच आहे. दिवा आणि त्याचा प्रकाश हे जसे दोन्ही एकच आहेत त्याप्रमाणे तो माझ्या ठिकाणी आणि मी त्याच्या ठिकाणी ऐक्यतेने आहोत. ज्याप्रमाणे जिथपर्यंत पाणी आहे तिथपर्यंत ओलावा आहे अथवा
आकाशाच्या बरोबरीने पोकळी आहे, त्याप्रमाणे माझ्या रूपाने तो पुरुष रूपवान आहे. हरिओम.